नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकतो बघा, 11 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आणि अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 11 फेब्रुवारीची सर्वात मोठी बातमी. फेब्रुवारीचे 2100 रुपये गिफ्ट. बघा, फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत का, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे, तो हप्ता ह्या ठिकाणी आता सुरू होणार आहे. केव्हापासून सुरू होईल, कधीपासून तुमच्या खात्यात जमा होईल, ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ज्या ज्या महिलांना फेब्रुवारीचे पैसे पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे. केव्हापासून पैसे यायला सुरुवात होईल, किती महिलांना पैसे मिळतील, किती महिला अपात्र झाल्या आहेत, ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा सर्वांना व्हिडिओ शेअर करायचा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल होईल. तर बघा, 11 फेब्रुवारीची महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत. फेब्रुवारीचं जे काही गिफ्ट तुम्हाला वाटप होणार आहे, तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. फेब्रुवारीमध्ये 2100 रुपये. बघा, 2100 रुपये तुम्हाला मिळत आहेत का, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. किंवा मग 2100 रुपये देण्याची सरकारने घोषणा केलेली होती, 2100 रुपये दिले जातील म्हणून. मग 2100 रुपये केव्हापासून मिळतील, ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी आहे. त्यामुळे सर्वांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. बघा, लाडकी बहीण योजना राज्यभरातील अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे. बघा, तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेमुळे फायदा होतोय का? कारण लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर महिलांसाठी लाडकी बहीण योजना जी आहे ते आशेचा किरण ठरत आहे. तुम्हाला पण त्याचा फायदा होतोय का? तुम्ही पण लाडकी बहीण योजनेमुळे खुश आहेत का? ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाडकी बहीण योजना चालूच राहायला पाहिजे का? लाडकी बहीण योजनेमुळे तुम्ही खुश आहात का? ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जरी ती राज्याच्या तिजोरीवर मोठा भार टाकत असली तरी आता तर चर्चा आहे की दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांमध्ये वाढ करून 2100 रुपये होणार असल्याचे. बघा, 2100 रुपये तुमच्या होणार आहेत. 1500 रुपयांची जी काही रक्कम आहे ती वाढवून 2100 रुपये होणार आहे. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. महत्त्वाचं काय आहे, तर बघा, हे जे काही 2100 रुपये तुम्हाला व्हावेत असं वाटत असेल, 2100 रुपये तुम्हाला मिळावे, तर त्यासाठी सर्व महिलांनी सरकारकडे मागणी करायची. मागणी करण्यासाठी काय करायचं, आपल्या कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवा. म्हणजे जेणेकरून जर तुम्ही मागणी केली तर सरकार मागणी पूर्ण करेल. आणि मागणी करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर पण करायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांनी, म्हणजे जेणेकरून सरकारला पण समजेल सर्व महिलांना 2100 रुपये त्या ठिकाणी हवे आहेत असं म्हणून. ठीक आहे, तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. अर्थात विधानसभा निवडणूक 2024मध्ये केल्या जाणाऱ्या प्रचारापासून हीच चर्चा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. राज्य सरकारनेही अनेकदा त्याबाबत सकारात्मकता जी आहे ती दर्शवलेली आहे. प्रत्यक्षात मात्र अजून तरी ती वाढ झाली नाही. असे असले तरी पुढच्या काहीच दिवसांमध्ये त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. बघा, पुढच्या काहीच दिवसांमध्ये तुमचे 2100 रुपये होण्याची शक्यता आहे. परंतु तुमची मागणी सतत असली पाहिजे. सतत सरकारकडे तुम्हाला मागणी लावून धरायची. 2100 रुपये झाले पाहिजेत, 2100 रुपये झाले पाहिजे, त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर तुमची मागणी असेल तर ती घोषणा होऊ शकते आणि मागणी नसेल तर घोषणा होणार नाही. त्यामुळे सर्वांनी मागणी करायची. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवा. राज्य सरकारने त्यासाठी तारीख आणि मुहूर्तही ठरवल्याचं समजते. बघा, राज्य सरकारने त्यासाठी तारीख आणि मुहूर्त जो आहे तो पण त्या ठिकाणी ठरवल्याचं आपल्याला पाहायला मिळते. लाभाची रक्कम वाढणार. बघा, लाभाची जी रक्कम आहे तुमची 1500 रुपयांची रक्कम होती, त्यामध्ये 600 रुपयांची वाढ होऊन ही रक्कम तुमची 2100 रुपये होणार आहे. लाभाची रक्कम तुमची वाढणार आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पुढच्या महिन्यापासून सुरू होत आहे. बघा, पुढच्या महिन्यापासून विधिमंडळाचे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते सुरू होत आहे. विद्यमान वर्षातील मार्च महिन्यातील पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. 1 मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर होईल. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना आणण्यात आली होती. मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणण्यात आली. जुलैपासून त्या ठिकाणी अर्ज सुरू झाले होते आणि तुम्हाला आतापर्यंत पैसे वाटप होत आहेत. त्याच पद्धतीने आता 1 मार्चला जो अर्थसंकल्प सादर होईल तर त्या अर्थसंकल्पात तुम्हाला 2100 रुपये देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे करू शकतात. त्यामुळे तुम्हाला ती मागणी लावून धरायची. याच अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम 1500 रुपयांवरून ती पुढे 2100 रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता जी ती वर्तवली जाते. बघा, 2100 रुपये होण्याची शक्यता
तर बघा तसे जर झाले तर मूळ लाभ जो आहे तर त्या मूळ लाभामध्ये 600 रुपयांची भर पडणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला अगोदर 1500 मिळतात, यामध्ये 600 रुपयांची भर होऊन 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिक खुश त्या ठिकाणी व्हाल. बघा 600 रुपये जर वाढले तर तुम्ही खुश होणार आहात की नाही, का त्यापेक्षा जास्त तुम्हाला पाहिजे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले. बघा अर्थसंकल्प हा 1 मार्चला सादर होणार आहे. 1 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. 1 मार्चला जी काही घोषणा होईल ती घोषणा मी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देणारच आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही. पुढे पहा, महिला व बालविकास विभागाचे कानवर हात. बघा राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा होईल असे तर्क लावला जात आहे, तरी प्रत्यक्षात ही योजना ज्या विभागांमार्फत राबवली जाते तर त्या विभागाने मात्र याबाबत कानावर हात ठेवलेले आहेत. बघा ज्या विभागामार्फत म्हणजेच महिला व बालविकास विभागामार्फत लाडकी बहीण योजना सुरू केली किंवा राबवली जाते तर त्या विभागाने कानावर हात ठेवलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु राज्याच्या महिला व बालविकास विभागाद्वारे ही योजना राबवली जाते. या विभागाकडे प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता अद्याप तरी आपल्या विभागाकडून राज्याच्या अर्थ मंत्रालयाकडे लाडकी बहीण योजना लाभाची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये इतकी करावी अशी मागणी अथवा कोणताही प्रस्ताव जो आहे तो पाठवण्यात आला नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. बघा हा जो काही प्रस्ताव आहे तो जरी गेला नसला तरी देखील अर्थसंकल्पामध्ये जर तरतूद झाली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम त्या ठिकाणी वाढू शकते. कारण 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 600 रुपयांची वाढ होणार आहे. सर्वात जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. म्हणजे जास्तीत जास्त महिला लिहून पाठवतील तर लवकरात लवकर सरकार त्याची मागणी त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. एका बाजूला लाभाची रक्कम वाढणार असल्याची चर्चा असतानाच दुसऱ्या बाजूला आलेल्या अर्जांची छाननी केली जाते. बघा अर्जांची छाननी पण सुरू आहे. आताच आपण पाहिलं असेल 5 लाख महिलांचे अर्ज बाद झालेत. आता हा आकडा 10 लाख महिलांपर्यंत जाणार आहे. 10 लाख महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण माहिती मी ठेवत असतो लाडकी बहीण योजनेची. लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांचे अर्ज पुन्हा एकदा तपासले जात आहेत. त्यातील निकषात न बसणाऱ्या अर्जांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. शिवाय एकपेक्षा अनेक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही वगळण्यात आल्याचं समजतं. म्हणजेच काय, तर तुम्ही जर समजा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत असाल तर त्यामुळे तुमचा लाभ बंद होणार आहे. कारण नियमानुसार कोणत्याही एकाच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येत असतो. त्यामुळे त्या पण महिला यामध्ये वगळले जात असल्याचं समजते. कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन, आयकर परतावा म्हणजेच तुमच्या घरात कार असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. तुमच्या घरात जर कोणी IT रिटर्न भरत असेल, इन्कम टॅक्स रिटर्न, तर तुमचा लाभ बंद होईल. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक असेल तर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहे. किंवा लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल तर अशा महिलांनाही या योजनेतून वगळण्यात येत आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना वगळल्यानंतर नेमक्या किती महिला लाभार्थी म्हणून उरणार आणि कोणाकोणाला लाभ मिळणार याबाबत उत्सुकता आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत या योजनेद्वारे 8 हप्ते जे ते देण्यात आलेले आहेत. आता प्रतीक्षा ही ती 9व्या हप्त्याची. बघा या ठिकाणी चुकीची माहिती, 8वा हप्ता हा असणार आहे. या वेळच्या हप्त्यामध्ये निकषांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे समजते. त्यामुळे हप्ता वाढणार की नाही यापेक्षा अनेक महिलांमध्ये आपण योजनेत राहतो की नाही याचीच अधिक भीती पाहायला मिळते. म्हणजेच काय, तर बघा आत्ताच आपण पाहिलं तर 5 लाख महिला अपात्र झाल्याची बातमी मी तुम्हाला दिली. स्वतः महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे मॅडम यांनी त्याची माहिती दिली आहे. तर आता यापुढे 10 लाख महिलांचे अपात्र जे ते होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. कारण अजून पण तपासणी त्या ठिकाणी सुरूच आहे. त्यासोबतच भरपूर महिलांना असं वाटतंय की आम्ही ह्या योजनेच्या साठी पात्र आहेत की नाही याचा पण त्या ठिकाणी महिलांना संशय किंवा भीती जी आहे ती त्या वाटायला लागलेली आहे. त्यामुळे बघा जर आपण पाहिले तर अनेक महिलांमध्ये आपण योजनेत राहतो की नाही याचीच अधिक भीती पाहायला मिळत आहे. तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती, दमदार अपडेट होती. सर्वांना आता 2100 रुपये मिळण्याच्या संदर्भाची सकारात्मक बातमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून टाका. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.